ठिकाणी जय भीम जय शिवराय बसून घ्या सर्वांनी जागेवरती। या ठिकाणी बहुजनाचे तरुणाचे हृदय सम्राट आदरणीय सुजाता आंबेडकर यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे। सर्वांनी आपापल्या जागेवर व्यवस्थित बसून घ्या, जागा व्यवस्थित बसून घ्या जागेवरती, थोडंसं व्यवस्थित बसून घ्या। लोकांचा वेळ बंद झाला तरी चालेल, पण सगळ्यांनी व्यवस्थित बसून घ्या। या ठिकाणी आदरणीय सुजाता आंबेडकर, आदरणीय अरुंधतीताई शिरसाट, त्याचबरोबर महिला आघाडीच्या प्रवक्ते खंडारे, सर्व जिल्ह्याची टीम, तालुक्याची टीम सर्वांचं या ठिकाणी आगमन झाले। सर्वांनी बसून घ्यावं, सभेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांचं लाभलं नेतृत्व या ठिकाणी आगमन त्यांच्या समवेत सर्वांना या ठिकाणी अरुंधतीताई शिरसाट यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आदरणीय सुजाता आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते यांच्या सत्कार या ठिकाणी हिंगोली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होते आहे। मी विनंती करतो आमचे कांबळे साहेब, ज्योतिबाभाऊ रणवी, राजकुमार इंगोले, शिवाजीरावजी खरात, सन्माननीय सिद्धांतजी गायकवाड, विनोदजी नाईक, भिमरावजी कोरोडे, प्रभावतीताई खंडारे, योगेशजी गवाले, योगीजी नरवाले, भूषणजी पायकराव, महिला आघाडीच्या सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि हिंगोली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीनं सामुदायिक सत्कार या ठिकाणी आदरणीय सुजातांचा या ठिकाणी होत आहे। सर्वांनी शिस्तीच्या वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करायचा आहे। समता सैनिक दलाची सलामी सुद्धा या ठिकाणी होईल। समता सैनिक दल या ठिकाणी सलामी देतील आणि स्वागतासाठी तमाम हिंगोली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सामूहिक सत्कार या ठिकाणी सुजाता आणि अरुंधतीताई यांचा होते आहे। तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि या देशाला नवी वैचारिक उंची प्रदान करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार जनसामान्यामध्ये रुजवण्यासाठी आणि सत्याची चावी शेवटच्या स्तरापर्यंत लोकांच्या हातात पोहोचवण्यासाठी त्या कृतीचं दालन पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली सर्व सन्माननीय महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणारी युवा नेत्यांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। त्यांच्या शिवास या ठिकाणी आदरणीय दादांचा सत्कार या ठिकाणी होते आहे। या ठिकाणी जोरदार घोषणा बोलवायच्या आहेत। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। सुजाता आंबेडकर तुम आगे बढ़ो, चले आओगे बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा, चले आओगे बाबासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, अजय आंबेडकर तुम आगे बढ़ो, सुजाता आंबेडकरांचा। धन्यवाद। या ठिकाणी स्टेजच्या समोरची गर्दी केलेली आहे। सगळ्या बाजूला सरका, सगळ्या बाजूला सरका। या ठिकाणी आदरणीय दादा सुजाता यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे। स्टेजवरची जी गर्दी आहे, सुजातांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितले, स्टेजवरची जी गर्दी आहे, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त जे कोणी स्टेजवर बसलेले आहेत, कृपया आपलं सुनेते स्टेजच्या खाली जावं। सुजाताचे स्पष्ट आदेश आहे, स्टेजवरची गर्दी जी आहे ती कमी झाल्याशिवाय सभा सुरू होणार नाही। स्टेजवर जिल्हा अध्यक्ष, तालुका कमिटी याच्या व्यतिरिक्त जे स्टेजवर आलेले आमचे बांधव, आपला सुनेते स्टेजच्या बाजूला खाली उतरा। चला थोडं लवकर उतरा। स्टेजवरती गर्दी ताबडतोब खाली करा। या ठिकाणी काही बहुजन युवकांचा प्रवेश होणार आहे, त्यासाठी आपण स्टेजवरचे जे कार्यकर्ते खाली उतरा सगळे। चला हे मोबाईलवर इतरा बाजूला। या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं आदरणीय सुजाता आंबेडकर यांना सलामी देण्यात येत आहे। सर्वांनी या ठिकाणी शांततेचं सहकार्य करा। सगळे बसून घ्यायचा, आपल्याला सभा भराट करायची, बसून घ्या सगळे, बसा सगळे, बसा सगळे, बसा सगळ्यांना विनंती आहे।
मी अगोदर तुम्हाला सांगितलं बाळासाहेब आंबेडकरांचा तुमच्यावरती खूप मोठा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आपल्याला या ठिकाणी कायम ठेवायचंय. सगळे बसून घ्या. समता सैनिक दलाची या ठिकाणी सुजाता आंबेडकर यांना सलामी होत आहे. समता सैनिक दल राष्ट्रीय स्वामी समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी सलामी देण्यात आलेली आहे. सर्वांना विनंती आहे बसून घ्यायचं आहे. अगदी शांतपणाने या सभेचं आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. उपस्थित तमाम पत्रकारांचं सुद्धा या ठिकाणी हिंगोली जिल्हा मोर्चे लोकजीवन आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आजचा हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कृपया संयोजकांची विनंती आपल्याला करत आहे त्या विनंतीचं आपण पालन करावं. स्टेजवरती जी गर्दी आहे कृपया आपण त्याचं पालन करण्यासाठी या ठिकाणी अश्वजित संजय कासरे यांनी आदरणीय सुजाता यांचं स्टेज तयार केलेलं आहे. अश्वजित संजय कासरे आदरणीय सुजाता यांचा स्केच त्यांना देऊन त्यांचा सत्कार करते. उभे असलेल्या सर्वच सहकारी मित्रांना कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे. कृपया आपण शांत झाला तरच आपण पुढचा कार्यक्रम सुरू करू. सर्वांना विनंती आहे. सुजाता आपल्यामध्ये बरेच वेळ उपस्थित राहणार आहेत. आजचा हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मी आमंत्रित करतो. विविध पक्षातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी सज्ज असलेली मी मंडळी त्यांना आमंत्रित करतो. शेख अल्ताफ उर्फ नाना शेख गैबू यांना विनंती आहे. मी जी नावं या ठिकाणी घेणार आहोत आपण सर्वप्रथम पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. या ठिकाणी देशाच्या जडणघडणीमध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या महामानवांना आणि महामातांना प्रणाम करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत असताना सन्माननीय शेख अल्ताफ उर्फ नाना शेख गैबू, शेख अकबर शेख रजा, कृपया ज्यांची नावं घेतो त्यांनी लवकरात लवकर या सिस्टीमध्ये या, एका लाईनीमध्ये या. शेख साजिद, शेख कैसर, मुस्ताक खान पठाण, पठाण बबलू मोहम्मद, समीर खान नूर खान पठाण, शेख शकील शेख पाशाभाई, शेख अल्ताफ शेख अकबर भाई, समीर राज बेलदार, शेख तौसीम शेख पाशा. हा अनेक पक्षामधून या ठिकाणी हे युवकांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी होते आहे. त्यानंतर माधवरावजी शिवाजीरावजी सपाटे, बाजीरावजी बोचरे सरपंच खरवी, हर्षवर्धनजी गायकवाड, मंगेशजी डोलारे,
आनंदरावजी चक्के, राजूजी गरपाळ, दिगंबररावजी पाटील, अरविंदजी धाबे. मी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी नाव घेतो आहे. प्रत्येकाला यथोचित फोटोसाठी वेळ मिळावा. कृपया गर्दी करू नका. आपली सगळी बांधव आहेत. बाकीची सगळी बसून घ्या. शांततेच्या वातावरणामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा. या ठिकाणी पक्षप्रवेश देत असताना जिल्हा कमिटीचे बाकी सगळे बसून घ्या. बसून घ्या सगळे. जिल्हा कमिटीचे कार्यकर्ते सुद्धा बसून घ्यायचे. बसून घ्या बाकी सगळे. फक्त दादा सोबत या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष, या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत मुख्य आणि महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष हेच यांनी थांबायचे. पक्षप्रवेश देत असताना त्यानंतर माधवरावजी शिवाजीरावजी सपाटे, बाजीरावजी भोसले, हर्षवर्धन गायकवाड, मंगेशरावजी डोलारे, आनंदरावजी चक्के, राजूजी गरपाळ, दिगंबररावजी पाटील, अरविंदजी धाबे, अनिलजी धापरे. जिल्हा पदाधिकारी जे उभे आहेत का त्यांना कृपया विनंती आहे आपण बसून घ्या. दादाच्या हस्ते सर्व बहुजन तरुण प्रवेश घेत आहेत. जिल्हा कमिटीच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर बसून घ्यायचं आहे. जिल्हा कमिटीचे जे कार्यकर्ते दादाच्या सोबत उभे आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या. सगळेजण विनंती आपल्याला बसून घ्यायचे सर्वांनी. सुधाकररावजी हनुमते आळगावकर आणि सिद्धार्थरावजी खडसे बेरोडा यांचा पक्षप्रवेश. यानंतर प्रवीणजी गुळे खरबीकर, गजानरावजी शितोळे, रामदासजी सपाटे, विशालजी जाधव, छगनजी कापडे, मल्लिकांत गांजळे, भानुदासरावजी शिंदे, अमोलरावजी पाईकराव, रामकिशनरावजी लिंबोळे, शेख सोहेल अली, शत्रुघ्न भोसले, आशिषजी पाईकराव, अमोलजी शेळके, प्रसन्नजी जोंधळे, झाकीर रजा, नसी शेख आनंदभाई, साहेबरावजी धवसे, सुखदेवजी धवसे, नकुलजी धवसे, बापूरावजी सुर्वे, मुकुंदरावजी धवसे. त्यानंतर शेख अत्तारभाई, शेख अकबर, शेख रजाक. या ठिकाणी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा युवा कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण स्टेजच्या खाली उतरायचे नाही. प्रवेश घेतल्याच्या नंतर कारण स्टेज हा एवढ्या म्हणजे गर्दीला या ठिकाणी सामावू शकणारा नाही. खूप मोठी गर्दी झाली आहे स्टेजवर. ज्यांना दादांनी प्रवेश दिला त्या कार्यकर्त्यांनी लगेच खाली उतरायचं आहे. या ठिकाणी आपलं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनापासून अभिनंदन आहे. पण या ठिकाणी याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांनी प्रवेश घेतला त्यांनी लगेच स्टेजच्या खाली उतरायचं विनंती आहे आपला. पठाण मुस्तक खान, शेख साजिद भाई, पठाण बबलू भाई. पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आलेली सर्व सन्माननीय मंडळी, जिल्हा कार्यकारिणीच्या समवेत आपण या ठिकाणी आपला पक्षप्रवेश सोहळा बहुजनांचा बुलंद आणि गाठीर आवाज सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते आपण या ठिकाणी पक्षप्रवेश घेतलेला आहे. कृपया आपला विनंती स्टेजवरती गर्दी करू नका. स्टेज कमकुवत आहे याची नोंद घ्या. तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान युवकांचं नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर स्टेजवर आहे याचं आपण सर्वांनी भान ठेवावं. आणि ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी आपण स्टेजच्या खाली थांबायचं आहे, स्टेजच्या बाजूला थांबायचं आहे. सुजातदादा तुम्हाला सर्वांना रेस्ट हाऊसला नंतर भेटणार आहे. त्यांना बोलण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पण या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी जे बहुजनाचे बरेचसे काही आपले बांधव आलेले आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची गैरसोय आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांनी कृपया स्टेजच्या खाली उतरावं ही आपणास नम्र विनंती.
समता सैनिक दलाचे जवान स्टेजवरती जे आमचे काही कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती करा, आपण विनंतीपूर्वक त्यांना स्टेजच्या खाली पाचारण करायचं आहे. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे. आपल्याला दादांना ऐकायचं आहे. स्टेजच्या समोरची गर्दी कमी करा. सर्व तरुण युवकांना विनंती आहे, आपला विनंती हात जोडून सर्वजण स्टेजच्या बाजूला उभे राहायचे. स्टेजच्या समोर सुजात दादांना अजिबात गर्दी नको आहे याची कृपया सर्वांनी दखल घ्यायची आहे. स्टेजवरती जे आमचे बांधव आहेत प्रदर्शित झालेले आपलं मनापासून अभिनंदन आहे. पण स्टेजची जी कुंकवत आहे किंवा स्टेज सांभाळण्याची ही तेवढी नाही. या ठिकाणी या स्टेजवरती फक्त आपण 25 कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्टेज ठेवलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही कार्यकर्त्यांनी या स्टेजवर थांबू नये ही आपणास नम्र विनंती आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष राजू माधव यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर येत आहे. संपूर्ण तालुका अध्यक्ष हिंगोली जिल्हा कार्यकारिणी या ठिकाणी सर्व पक्ष प्रवेश झालेल्या तरुण युवकांचं एकदा प्रचंड टाळ्या वाजवून अभिनंदन करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण पक्ष प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि यानंतर आपण आता बोलतो आहोत या ठिकाणी सभेला सुरुवात होत असताना सुजात दादा यांचे आदेश आहेत. सर्वजण बसून घ्यायचं आणि स्टेजच्या खाली सर्व झालेल्या कार्यकर्त्यांना उतरायचं. सभेला या ठिकाणी सुरुवात होत आहे. सर्वांना एकदा विनंती आहे, हा कार्यक्रम शिस्तीचा आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला समाजकारणाला शिस्त देत असताना आपण भीमाचे अनुयायी आहोत, बुद्धाचे अनुयायी आहोत आणि या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण शिस्तीमध्ये पार पाडावा. यानंतर आपण बोलतो आहोत या कार्यक्रमाच्या वास्तविक मनोगताकडे. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी हा कार्यक्रम ज्यांच्या उत्तम आयोजनातून नियोजनातून या ठिकाणी साकार होत आहे. मी अनिल भाऊ कांबळे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याला विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बरोबर या ठिकाणी व्यक्त करावं. मानव व्यक्तीच्या लढ्यामध्ये जे जे महामानव व महामाता यांनी आपण योगदान दिलं त्या सर्व महामानव व महामातांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या ऐतिहासिक अशा जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर हे आपल्या संवाद घालण्यासाठी आलेले आहेत. विचारमंचावर उपस्थित पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी सदस्य तथा समन्वयक आमच्या मार्गदर्शक आरोग्यताई सिरसाट, त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन व सर्व पदाधिकारी व हिंगोली येथील सगळी सूक्ष्म जनता, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज वंचित बहुजन आघाडी आणि सर्वनेते बाळासाहेब आंबेडकर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये एक शांतीदूताची भूमिका निभावत असतात. ज्या ज्या वेळेस भाजप आणि इतर पक्ष इथे दंगली करण्याचा प्रयत्न करतात, इथे सर्वनेते बाळासाहेब आंबेडकर हे त्या दंगली थांबवण्याचं काम म्हणजे शांतीदूताचं काम करीत असतात. या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष हा समाजकारणावर विश्वास ठेवणारा व संविधान मानणारा पक्ष आहे. संविधानाची मूल्य जपणारा पक्ष आहे आणि त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जपणारा पक्ष आहे. या हिंगोली जिल्ह्यामध्ये दादा हिंगोली जिल्ह्यामध्ये असे शेतकऱ्याचे बेरोजगारीचे प्रश्न आहेतच आणि इथली जी जनता आहे
ही इथल्या राजकारणाला मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेली आहे. आपण जर वंचित बहुजन आघाडीला जर हिंगोलीवासियांनी जर निवडून दिलं तर तुमच्या आयुष्यामध्ये खरोखरच प्रकाश आणण्याचं काम सर्वनेते बाळासाहेब आंबेडकर करीत राहणार आहेत. मी सर्व जनतेला विनंती करतो, आपल्याला सर्व युवा नेते सुजाता आंबेडकर यांना ऐकायचं आहे. आपण शांतचित्ताने सुजाता आंबेडकरांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. हिंगोलीवासियांनी सुजातांना आश्वस्त केलं पाहिजे की आम्ही हिंगोलीवासी शिस्तप्रिय आहोत आणि शिस्तीमध्ये तुम्ही ही सभा यशस्वी करून दाखवाल एवढंच मी माझा प्रस्तावित व्यक्त करतो. आणि जास्तीचा वेळ न घेता सुजाता आणि तुमच्यामध्ये मी जास्तीचा वेळ न घेता मी थांबतो. जे मी येणार धन्यवाद. आणि भाऊ, आपण या ठिकाणी प्रस्तावित मनोगताची यशस्वी सुरुवात या कार्यक्रमाची करत असताना हा पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यासाठी आपलं महत्वाचं आयोजन होतं. यानंतर देविदासरावजी भुसे जिल्हाध्यक्ष बौद्ध महासभा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय देविदासरावजी भुसे सर, सन्माननीय सुभाषरावजी भुसे सर जिल्हाध्यक्ष बौद्ध महासभा. विश्ववंदनीय महाकारुण कर्नाटक गौतम बुद्ध, विश्वरत्न भारतरत्न या भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार तथा भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचाराला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज या जाहीर सभा आणि भव्य असा प्रवेश घेतलेल्या पक्षप्रवेश घेतलेल्या सर्वांचे या ठिकाणी मी अभिवादन करतो. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेले सर्वप्रथम आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आदरणीय सुजातादादा आंबेडकर यांचं स्वागत या ठिकाणी हिंगोली नगरीमध्ये झालेलं आहे. सर्वांनी आपण टाळ्याच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत बाबासाहेबांचं करावं. भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 ते 55 साली स्थापन केलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून तमाम भारतीय बौद्ध बांधवांना, तमाम जनतेला बौद्ध धर्माची दीक्षा 1956 साली नागपूर या ठिकाणी दिलेली आहे. ही भारतीय बौद्ध महासभा नवीन नाहीये, परंतु या प्रत्येक माणसाला भारतीय बौद्ध महासभेची ओळख करून देणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांच्या लेखणीमधून, बाबासाहेबांच्या विचारामधून ही भारतीय बौद्ध महासभा स्थापन झालेली आहे. 34 राज्यांमध्ये ही संस्था काम करते. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2023 पासून काम करते खऱ्या अर्थानं. आणि म्हणून या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्या सुजातादादा आंबेडकर यांचं स्वागत करतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं हे म्हणजे खऱ्या अर्थाने विचाराचं घराणं आहे. या घराण्यामधून खऱ्या अर्थानं तारक विचार, बहुजन विकास, बहुजनांचा विकास, बहुजनांना जो काही अन्याय होतो, काय अत्याचार होतो त्यावर मात करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकच घराणं त्या ठिकाणी उपस्थित राहतं. त्यामध्ये सर्वांचे राष्ट्रीय हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय खऱ्या अर्थानं पर्याय नाही. आणि म्हणून बाळासाहेब ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकासाची पातळी त्या ठिकाणी उंचावते. बाबासाहेबांचे विचार प्रकाशमय आहे. कारण बाबासाहेबांच्या विचाराशिवाय खऱ्या अर्थानं कोणत्याच गोष्टीचा विकास होत नाही. देशाचा विकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. खऱ्या अर्थानं घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली नसती, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारला नसता आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेबांनी नोकरी जर केली असती तर तुमचं आणि आमचं अस्तित्व कुठं दिलं असतं, घटनेमध्ये कोणी नमूद केलं नसतं, कोणी आपल्याला धम्म दिला नसता, कोणी आपला विचार केला नसता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामधून खऱ्या अर्थानं हे विचार मांडून आपला विकास केलेला आहे. म्हणून त्यांच्याच पाठीशी राहणं गरजेचं आहे. आलतू फालतूच्या गाड्याच्या पाठवून काय फायदा नाही, कोणाच्या पाय चुरून काय फायदा नाही. ज्या माणसानं मला कपडा दिलेला आहे,
ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं मला आरक्षण दिलेलं आहे, ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सन्मानाचं जीवन दिलेलं आहे, स्वाभिमान दिलेला आहे, त्या माणसाच्या घराण्याच्या पाठीमागे राहणं सध्या गरजेचं आहे. आणि म्हणून आर्यकरांना आज तुम्हाला कोणी बोलवेल, आज कोणी तुम्हाला उभं राहण्याचा प्रयत्न करेल, परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला फक्त 5 मिनिटं जीवनाच्या ज्या 365 दिवस नव्हत्या घरी, पण ज्या ठिकाणी मतदानाची वेळ येते त्या ठिकाणी फक्त 2 सेकंदाचा विचार करून बटन दाबायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी जास्त वेळ घेत नाही. बरेचसे लोक या ठिकाणी आहेत, दादांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. मी जास्त वेळ न घेता माझ्या या ठिकाणी 2 शब्द संपवतो. सर्वांना माझा क्रांतिकारी देऊन जय भीम. धन्यवाद सर. यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या कृतीतून या कामाची जाणीव होते आणि अनेक गरजूंच्या मदतीसाठी धावून येणारे युवा नेतृत्व सन्माननीय राजू कांबळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कळमनुरी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आपले महाराष्ट्राचे विभागाच्या आयकॉन अत्यंत हुशार अभ्यासू नेतृत्व सुजाता आंबेडकर यांचं मी कळमनुरी तालुका समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे खूप खूप आभार व स्वागत व्यक्त करतो. व्यासपीठावर जमलेले सगळे सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला मंडळ, त्यानंतर माथाडी कामगार संघटना, जोड आघाडी व समस्त जमलेले पदाधिकारी व कार्यकर्ते, जास्त आपल्याला घेणार नाही. आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची जर परिस्थिती येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर बदलायची असेल आणि त्यासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये आज आदरणीय सुजाता आंबेडकर हे आपल्यासाठी एक नारा घेऊन आलेले आहेत. आणि तो नारा म्हणजे तख्त बदलतो, ताज बदलतो, बैमानों का राज बदलतो. आणि सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हातात घेऊन या बैमानांचं राज बाहेर काढून आपल्याला सत्तेमध्ये घुसण्याची चावी देण्यासाठी आदरणीय सुजाता आंबेडकर आज आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. या महाराष्ट्राची परिस्थिती गेली आपण 10 वर्षापासून बघतोय. बीजेपी असेल, काँग्रेस असेल, शिंदे गट असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, इतर सर्व पक्ष या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मागासवर्गीयाचं शोषण करताना आपल्याला दिसतात. आणि त्याला जर त्याच्या छातीवर जर बसून त्याला जर वाचा फोडण्याचं का जर या समस्त महाराष्ट्र भारतामध्ये जर कोणी केला असेल ते फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आणि आम्हाला म्हणले, आम्हाला सांगितलं हे बाटल्यावर विकणारा समाज आहे, हा मटणावर विकणारा समाज आहे आणि हा 500 आणि 1000 रुपयावर विकणारा समाज आहे. आम्हाला हे गाव कोण लावण्यात आलं. यांना काय माहित होतं? अरे मदमस्त मस्त आलेल्या जनावरांच्या कातडी सोडून खाणारे आम्ही अवलादी आहोत. आम्ही या बाटली आणि या पैशावर विकणारे आम्ही अवलादी आहोत. वारसा घेऊन चालणारे आम्ही अवलादी आहोत. या महाराष्ट्राची परिस्थिती आज काय आहे? काँग्रेसचा 75 वर्ष सत्ता उपभोगली. या देशावरती 76 लाख करोड रुपये कर्ज येणाऱ्या 75 वर्षाच्या आधी होतं. आणि आताची जर परिस्थिती जर या भारतामध्ये जर बघितली तर 255 लाख करोड कर्ज या भारतावरती आहे. आणि कोणाच्या खिशातून उठायले? पेट्रोलचा भाव वाढवायचा, गॅस सिलेंडरचा भाव वाढवायचा, साखर वाढवायची, सोयाबीनला भाव कमी द्यायचा, हे सगळं आणि सगळं शोषण जर महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तरी बीजेपी सरकार शिंदे गटाची सरकार करत आहे. आणि याला वाटतं पोटाचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. याची दखल आपण घेतली पाहिजे. मला या व्यासपीठावर पूर्ण जबाबदारीने आज बोलायचं आहे. गेली 5-10 वर्षापासून कळमनुरी विधानसभेचे असलेले आमदार संतोषरावजी बांगर यांनी एक नाटक केलेलं आहे. नाटक, ते नाटक बोलावं सगळ्यांनी बघितलं असेल. त्यांचं नाटक एवढं भयानक असते, एवढं भयानक असते. प्रत्येक भाषणात बघतो निळा रुमाल, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या आणि प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचं गाणं. आता कमी नाही नोटाला, अगदी सोन्याची नोटाला. अहो भामटे आमदार साहेब, विपसना केंद्र तुम्ही नाटक केलं आमच्या कळमनुरी तालुक्यात. त्याचं उत्तर आम्हाला कोण देणार? कळमनुरी विधानसभेमध्ये तुम्ही आमचे मागासवर्गीयाचं मतदार ओढण्यासाठी आणि आमचे काही भामटे दलाल दादा प्रमुख म्हणून नारा या भामट्यांनी केला. 47 कोटी रुपयाचं उपोषणा केंद्र विसव खर्चातून उभं करायला होती आणि हळूच टेबलाच्या खालून शासनाकडून 47 कोटी मंजूर करून घेतले. यांचं नाटक वंचित बहुजन आघाडीने हाणून पाडलं. जमीन 3 एकर, पॉकेटवर 4 एकर जमीन दिली म्हणून यांचा नारा आणि 7-12 3 एकरची सोबत घेऊन आलो तुम्हाला दाखवण्यासाठी. हे नाटकी आमदार आहे आमच्या कळमनुरी विधानसभेला भेटलाय. हे नाटकी आमदार 1.5 वर्ष झाले, सेकंड टर्म व्हायची 1.5 वर्ष झाली आमदारानं. साधी त्या विपसना केंद्रामध्ये सुजय भाऊ या भामट्या आमदारांसाठी ईट सुद्धा तिथं लावली नाही. आणि आदरणीय भीमराव आंबेडकरांचं नाव किती याला वापरलं. हा आमदार आहे.
आणि मला इथं खास करून बुद्धिस्ट बांधवांना सांगायचंय, जे या संतोष बांधर आमदाराला डोक्यावरती घेतात, डोंगर खेड्याचं प्रकरण झालं, सम्यक विद्यार्थी आंदोलन ट्रेनिंग वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा महासचिव, तिथला एक जातीवादी असणारा प्रस्थापित मराठा समाजातला सरपंच आहे, मारहाण झाली रोहन पंडितला गेली 1 वर्षामध्ये 3 वेळेस, 50 लाखाचं टेंडर त्याच्या पत्रामध्ये पडलं, पण आमदारांना प्रशासकीय यंत्रणा तिथे केली आणि एक बांगर नावाचा दलाल आणि भाडको कॉन्ट्रॅक्टर आहे, रोहन पंडितवर अन्याय झाला आणि त्या आमदारांनी त्या भामट्या कॉन्ट्रॅक्टरच्या पत्रामध्ये 50 लाख दिले. आमच्या हाताला रोजगारच नाही. 50 लाख रुपये दोन दलिताचे घालले, बहुवस्तीचा विकास केला नाही. कानेगाव मधले 40 लाख रुपये घालले. हे आमदाराचं दलित वस्तींना आणि मागासवर्गीयांना मागे पडण्याचं काम आणि दलित वस्त्या ओसंडवण्याचं काम यांनी केलं. 2 महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातली पहिली कारवाई असेल. 2 महिन्यामध्ये 3 ग्रामसेवक खटखट सस्पेंड करून टाकले. ही ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आहे, ही ताकद वंचित बहुजन आघाडीची आहे. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त तुम्हाला एवढं फक्त सांगतो की कोणत्याही पैशाला कोणत्या विषयाला बळी पडू नका. आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण म्हणतो खासदार होतील, आमदार होतील, जिल्हा परिषद सदस्य होतील, पंचायत समिती होतील, नगरपालिकेचे नगरसेवक होतील, परंतु आपल्याला जर अभ्यास नसेल, साधा आपल्याला कार्यकर्त्यांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवता येत नसेल, साधा आपल्याला कृषी विभागाचे विभाग असतील, तुषार असतील, हे जर शेतकऱ्यांना आपल्याला जिल्हा परिषदेला निवडून देता येत नसेल, तर आपल्या पदाला आणि आपल्या गरिबीला काही किंमत नाही. त्यामुळे आपल्याही ज्ञानामध्ये भर पडावं. सुजात भाऊ, मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा प्रश्न सांगतो. बीजेपीने 2018 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना या महाराष्ट्रामध्ये 6,500 कोटी दिले. एससी, एसटी, ओबीसी आणि इतर प्रवर्गाच्या विकासासाठी. आमचं कर्तव्य आहे की नानाजी देशमुख या हिंगोली जिल्ह्यातले शेंगाव मधल्या कडोळी गावातले रहिवासी आहेत आणि जवळपास 200 कोटीचा गैरव्यवहार या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला. आम्ही कळमनुरी तालुक्याचा प्रश्न आम्ही काढला. एससी आणि एसटी बांधवांना एकही शेड नाही, एकही अवघड बॅग नाही. प्रस्थापिताच्या पदरात यांनी या सगळ्या योजना टाकल्या. वंचित बहुजन आघाडीने उठून काढलं आणि 4.5 कोटीचा दंड कृषी विभागाला भेटला. येत्या पुढच्या आठवड्यामध्ये 14 कर्मचारी सस्पेंड होणार आहेत. हे शोषण की बीजेपी सरकार, हे सत्तेत असणारे शिंदे सरकार करत आहे. आणि ही ताकद जर आपल्याला कोणी जाणवली असेल, या ताकदीला हळू पाडण्याचं जर कोणी केलं असेल, फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि मी यावेळी पडून महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये असणाऱ्या सगळे जे म्हणतात युवकांचे आधारस्तंभ, युवकाचे रणस्थान, मध्ये उद्धव ठाकरेचं पोरग असेल, राज ठाकरेचं पोरग असेल, एकनाथ शिंदेचं पोरग असेल, ते चिंबूडवर झालं, चिंदूरवर नारायण राणे असेल. अरे जर तुम्हाला ज्ञानाचा जर अभ्यास नसेल तर आमच्या असलेल्या ते हुशार शिवराव आंबेडकरच्या टेजवर डिबेट होऊन जाऊ द्या. छान चित्तावर राजावरून तुमचे केले तर आमच्याही तुम्ही नाव होता. त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. बोलण्यावरून चुकला असेल तर सुद्धा मला माफ करा, कारण तळपायाच्या नजरा बसवतो डोक्याच्या केसाला आणि सर्जन करते भाषण करायला एवढंच सांगतो. जय भीम, जय शिवराय. त्यानंतर योगेश भाऊ नरवाडे, युवा जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. 2 मिनिटं आपण सर्व महामानवांना तीव्र अभिवादन करतो. विचार मंचावर या महाराष्ट्राचे तमाम बहुजन युवा तरुणाच्या गळ्यातलं ताईत असलेले युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांचं मी वंचित बहुजन युवा आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत करतो. तुमचा वेळ जास्त न घेता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज वंचित बहुजन आघाडीची ही सभा संग्राम कामगार गांधीचा या ठिकाणी होत आहे. पण तुम्हाला मी आवर्जून सांगतो, हे सर्व मार्केट आरएसएस बीजेपीचं आहे. जेव्हा आम्ही या सभेची परवानगी मागण्यासाठी गेलो, त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं सभा घेऊ शकत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी जर त्या एकनाथ शिंदे सभा होऊ शकते तर त्याच ठिकाणी आमच्या आदरणीय आंबेडकर सभा याच ठिकाणी होणार. काय गुन्हे दाखल करायचे ते करून घ्या मला, पण सभा आमची या ठिकाणी होणार. कारण की हे मार्केट पूर्ण आमच्या बीजेपीचं आहे, म्हणून तुम्ही आमची सभा होता. या महाराष्ट्रामधला बहुजनवादी करून हे आज हुशार झालेला आहे.
त्यांना माहित आहे इथल्या सत्तापिताच्या फुलतापाला बळी न पडता आज इथला बहुजन समाज श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, दरवर्षी अकोल्यामध्ये लाखोच्या संख्येने श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सभा दसऱ्याच्या ठिकाणी संपन्न होत असते। त्याच ठिकाणी आमच्या आदरणीय सुजातादादा आंबेडकरांनी सांगितलं की आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदा लढणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे लोक कसे धडाधड घेऊन येतात आणि तुमच्या छाताडावर उतरल्या दोन लोकांचे प्रश्न घेऊन येतात हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ। त्या दिशेने त्याला युवक आज सुजातादादाचे विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि जे स्थानिक प्रश्न आहेत इथला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्या उमेदवार तुम्ही वाटपत्र निवडून देसाल। फक्त इतर जे प्रस्तावित लोक आहेत त्यांना तुम्ही फक्त भूल माग तुम्ही त्यांच्या भूलाला छापराला तुम्ही बळी पडू नका। एकच तुम्ही हात वर करून सांगा बरं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे काय कमी केलं सांगा, काय कमी केलं आहे ना। मग या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही इथले जे प्रस्थापित किंवा आपल्यामध्ये भाईली देणी करणारे जे बी त्याला आले तर त्यांच्या गुन्ह्यावर लाथा मारण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे इथल्या निवडणुकीमध्ये उद्याच्या। आणि इथल्या तमाम बहुजनवाद्यासाठी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर गेल्या 40-45 वर्ष होऊन जगत आहेत। याची पुढे तुम्हाला याची गैरसमज तुम्हाला वाटलं पाहिजे की भिंगरी भांडण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार होते तेच विचार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर घेऊन शिकतात, तेच विचार इतर आमचे आदरणीय सुजातादादा आंबेडकर घेऊन करतात। आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे इथल्या तमाम वंचित बहुजन आघाडीने किंवा बहुजनवाद्यांनी तर राहिलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या ज्या ज्या ठिकाणी लोक उभे असतील त्या त्या ठिकाणी तुम्ही त्यांना मतदान करा एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय संविधान। धन्यवाद भाऊ। यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय प्रभावंताई खताळे जिल्हाध्यक्ष महिला वंचित बहुजन आघाडी हिंगोली यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आदरणीय प्रभावतीताई खंडाळे। विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई जिजाऊ सावित्री, शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, बसवेश्वर महाराज या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करते। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय युवकांचे नेतृत्व सुजातदादा आंबेडकर आणि आमच्या प्रमुख हिंगोली जिल्ह्याच्या मार्गदर्शिका महिला आघाडीच्या महासचिव तथा हिंगोली जिल्ह्याच्या समन्वय अरुंधतीताई शिरसाट, या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष राजूभाऊ हिंगोले, माथाडी कामगार युनियनचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद भाऊ करवंदे, जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे आणि आमच्या संपूर्ण महिला आघाडीची टीम आणि तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते। आज या हिंगोली नगरीमध्ये भीमसूर्याचा प्रकाश तारा, युवकांचा नेतृत्व, खंबीर नेतृत्व, मुलूक मैदानी तोफ आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये धडाडली आणि हिंगोली जिल्ह्यामधलं वातावरण एकदम हादरून गेलं। सुजातदादाचं आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम टाळ्या वाजवून येतात जोरदार आपण स्वागत करूया। आपल्याला मी 2 मिनिटांमध्ये बोलणार आहे की जन्मापासून मरेपर्यंत आंबेडकर नावाशिवाय दुसरं काहीच चालत नाही। मग आम्ही मतदानाच्या वेळेसच आम्हाला आंबेडकर नावाचा का विसर पडतो हे तुम्हाला आम्हाला प्रश्न पडला पाहिजे। आणि या वेळेसच्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला वंचित बहुजन आघाडीची ताकद कशी आहे ती दाखवून द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य लागणार आहे। कारण अकोल्यामध्ये सुजातदादा म्हणाले होते, अकोल्यामध्ये सुजातदादांनी सांगितलं
की वंचित बहुजन आघाडीचा हे इथले लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडी निवडून का येत नाही, सत्तेमध्ये का जात नाही. तेव्हा सुजातांनी आम्हाला सांगितलं की आतापर्यंत जे आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांसाठी ज्या निवडणुका असतात, जेव्हापासून वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला तेव्हापासून कार्यकर्त्यांसाठी निवडणुकाच झाल्या नाहीत. आणि आता येणाऱ्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी काय आहे आणि त्याचा जन्म कसा झाला आम्ही दाखवून देणार आहोत का नाही. अरे बाळासाहेब आंबेडकर या देशाचं ओबीसीचं नेतृत्व, ओबीसीचं आरक्षणासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पाहिजे. बाळासाहेब म्हणतात ओबीसींना जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट हे गरीब मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे. आमचा वंचित बहुजन आघाडीचा आरक्षणाला कधीच विरोध नाही, परंतु आम्हाला सत्तेमध्ये द्या, वंचित बहुजन आघाडीची सत्ता द्या, तुम्हाला आरक्षण आम्ही देऊ. जर आरक्षण पाहिजे असेल तर सत्ता ही वंचित बहुजन आघाडीची येणं काळाची गरज आहे. आणि मी महिलांना आवर्जून सांगते की बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते की ज्याप्रमाणे संसाराचा गाडा हे महिला चालवू शकतात त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा गाडा हे तुम्हाला चालवायचा आहे. महिलांना मी सांगते की ज्याप्रमाणे संसारामध्ये कमी अधिक झालं, एखाद्या घरामधला जर कुटुंब प्रमुख गेला, कुटुंब प्रमुख काही कारणास्तव गेला तर ती महिला खंबीरपणे उभी राहते आणि त्या घराचा गाडा, कुटुंबाचा गाडा पुढे नेता की नाही तुम्ही. त्याचप्रमाणे आम्हाला या पक्षातून जे काही दलाली कामं करणारे आहेत, दलाली धंदे करणारे आहेत, त्यांना थांबवण्याचा आम्हाला महिला आघाडीच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत. आणि ते काम तुम्हाला करायचं आहे आणि वंचितची ताकद निर्माण करायची आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता निर्माण तुम्ही केला पाहिजे. तुम्ही आणि या माध्यमातून आपल्याला घर तिथं वंचितचा कार्यकर्ता निर्माण करायचा आहे. घराघरामध्ये वंचितचा कार्यकर्ता जोपर्यंत जन्माला येणार नाही तोपर्यंत वंचितची शाखा आणि वंचितची ताकद तुम्हाला आम्हाला दिसणार नाही. या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. बाळासाहेब आंबेडकरांचं ज्या वेळेस आपल्या विधानसभेच्या वेळेस बाळासाहेब आंबेडकरांचं हृदयाचं ऑपरेशन झालं आणि साहेब तुमच्या आमच्यासाठी फक्त 6 दिवसामध्ये बाहेर पडले. हे कुणासाठी बाहेर पडले? तुमच्या आमच्यासाठी. आम्ही कुठे जातो? जेव्हा भीमा कोरेगाव होते त्यावेळेस आम्हाला आंबेडकर घराणेच पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीचा प्रश्न असेल, न्याय देण्याचं काम असेल तेव्हा बाळासाहेब आंबेडकरच पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा असेल बाळासाहेब आंबेडकरच पाहिजे. मग आंबेडकर घराण्याशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय नाही. म्हणून या आंबेडकर घराण्याला सत्तेमध्ये पाठवा आणि सत्तेमध्ये जोपर्यंत आंबेडकर घराणं जाणार नाही तोपर्यंत या देशाचं राजकारण व्यवस्थित होणार नाही. कारण बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की या म्हणजे विरोधी पक्षाला, या देशातल्या विरोधी पक्षाला लकवा झालेला आहे आणि हा लकवा जर थांबवायचा असेल तर तुम्ही आम्ही समोर वंचितला मतदान करा आणि या आरएसएसच्या सरकारला रोखवा. म्हणून आम्ही औरंगाबादला आरएसएसला रोखवण्याचं जे काम केलंय मी यासाठी एकच म्हणेल, अरे खेळात खेळ मर्दानी हॉकी आहे. सध्या पोलिसांचा गणवेश काठी आहे. अरे ते मनू तर तडफडून गेला पण त्या मनूची औलाद आणखी बाकी आहे आणि त्या औलादीला ठेचण्यासाठी एक आंबेडकर बाकी आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि तुम्हा आम्हाला जर जगायचं असेल, वाचायचं असेल, आमच्या लेकरांचं शिक्षण पुढे चालू ठेवायचं असेल तर आम्हाला बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही. सुजातदादा आंबेडकर सारखं नेतृत्व आमच्या पुढे आलेले. अरे या प्रस्थापित पक्षांचे जेवढे लेकर असतील तेवढ्या पुढे आमच्या सुजातदादाला एकट्यालाच ठेवा. सगळ्याला पुरून उरेल एवढी विद्वत्ता आमच्या सुजातदादामध्ये आली. आणि एवढं विद्वान नेतृत्व आंबेडकर घराणं आमच्यासाठी जर झटत असेल तर आम्ही आमचं मतदान यावेळेस अजिबात इकडे जाता कामा नये वंचित बहुजन आघाडी शिवाय. कारण बाळासाहेब काय म्हणतात, गांधी आणि मटणे बाजूला ठेवलं तरच आमची सत्ता येईल. तुम्ही ठेवणार आहात ना बाजूला? हा, पैसे घेणार नाहीत. कोण कोण घेणार नाहीत? सगळे हातवर. हे कायम राहिलं पाहिजे. अजिबात आम्हाला पैसा घ्यायचा नाही आणि प्रचार आम्ही बिना कोणीही उमेदवार असो त्या उमेदवाराचा
प्रचार आम्ही स्वतःच्या घरातून स्वतःच्या खिशातून करू एवढी आम्ही शाश्वत सुजातदादांना देतो, आश्वासन देतो महिला आघाडीच्या वतीनं. आणि मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजन समितीचा सर्वांचा धन्यवाद देते. सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करते. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. आदरणीय बाळासाहेब तुम आगे बढ़ो, आदरणीय सुजातदादा तुम आगे बढ़ो. जय भीम. धन्यवाद ताई. या देशाला आणि या जगाला आंबेडकराशिवाय पर्याय नाही असं आपण या ठिकाणी आपल्या मनातून व्यक्त केलं. कवी अनंत राऊत एका ठिकाणी सुजातदादा असं म्हणतात की वारेकर डोक्यात माझ्या ठेवण्या साबूत घर, वारेकर डोक्यात माझ्या ठेवण्या साबूत घर, भर तुझी बंदूक बेट्या हो नवा दाभोळकर, भर तुझी बंदूक बेट्या हो नवा दाभोळकर. मी तुकोबाच्या मानसाच्या आत पेटत चाललो, मी तुकोबा माणसाच्या आत पेटत चाललो. धर्मकोटा संपण्याआधी तू मला ठार कर, धर्मकोटा संपण्याआधी तू मला ठार कर. पुस्तकाला मस्तकाच्या नेबुडासी एकदा, अरे पुस्तकाला मस्तकाच्या नेबुडासी एकदा. आडवे येतील मग फुले शाहू आंबेडकर, आडवे येतील मग फुले शाहू आंबेडकर. मी या ठिकाणी पुढच्या वर्गासाठी आमंत्रित करतो सन्माननीय मुकुंददादा करवंडे यांना. विनंती आहे आपण 2 मिनिटांमध्ये आपलं वर्ग पूर्ण करावं. सर्वप्रथम सर्व बहुजन महामानवांना त्रिवार वंदन करतो. आजच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक बहुजनांचे युवकांचे हृदय सम्राट आदरणीय सुजातदादा आंबेडकर, त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेल्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय अरुंधतीताई शिरसाट, अनिलजी कांबळे, आदरणीय जिल्हा अध्यक्ष प्रभाताई खंदारे, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या संयोजन समितीचे राजू इंगोले, त्याचबरोबर सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हा समितीचे सर्व तमाम कार्यकर्ते, सर्वांना या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम. बांधवांनो, या ठिकाणी या देशातल्या विषम व्यवस्थेच्या मानवटीवर पाय देऊन या देशात पहिलं ऑपरेशन करणारा डॉक्टर आदरणीय सुजातदादा आंबेडकर आपल्या समोर बसलेले आहेत. 100 वर्षांमध्ये या आरएसएस आणि मनोवादी जातीवाद्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची हिंमत नव्हती. या आरएसएसच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी शरद पवार असेल, अशोक चव्हाण असेल, उद्धव ठाकरे असेल, राणे असतील, बरेचसे गलगठ्ठ नेते आहेत, पण एकाही नेत्याची हिंमत नव्हती. ती हिंमत या 100 वर्षामधून पहिलं ऑपरेशन मनुवाद्याचं जातीवाद्याचं जर कोणी केलं असेल ते आमचे आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि बांधवांनो, या ठिकाणी मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो, येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर गेल्या 40 वर्षापासून बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यासाठी झटत आहेत. बहुजन समाजातला ओबीसी असेल, मायनॉरिटी ओबीसी असेल, दलित, ठटकर, मुसलमान, पारधी अशा पद्धतीच्या विविध छोट्या मोठ्या जातीच्या आहेत. त्या छोट्या मोठ्या जातीला सत्तेमध्ये बसवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर झटत आहेत. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या त्या परिश्रमाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर बांधतील ते धोरण आणि बाळासाहेब आंबेडकर देतील ते धोरण स्वीकारायचं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला भरगच्च मताने निवडून द्यायचं आहे. सुजातदादा आंबेडकर यांना पुढे जायचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. मी बांधवांना तुम्हाला एवढं सांगतोय, येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो होणारा भ्रष्टाचार आहे, मी आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांना सांगू इच्छितो, या हिंगोली येथील आदर्श कॉलेज जे आहे, अख्ख्या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेले आदर्श कॉलेज, दादा त्या कॉलेजमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून 2 कोटीची भ्रष्टाचाराची लूट करणारे हे कॉलेज आम्ही तुमच्याकडे पुरावे देणार आहोत. त्या ठिकाणी संतोष भांगर आमदार यांचा भाऊ असलेला विलास आढाव हा प्राचार्य त्या खुर्चीवरती नागोबासारखा बसलेला आहे आणि बहुजन मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून 10-20 हजार रुपये उठवण्याचं काम त्या प्राचार्याने केलेलं आहे. विद्यापीठामध्ये या समितीमध्ये सत्यशोधन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. माझी विनंती असणार आहे तुम्हाला बांधवांनो, शिक्षण सम्राट असतील, साखर सम्राट असतील किंवा आणखी कोणते सम्राट असतील, हे सम्राट
तुमचे आमचे गोरगरिबांच्या लेकरांचे पैसे कर्मचाऱ्यांचे पैसे लुबाडण्याचं काम करतात आणि निवडणुकीमध्ये तोच पैसा तुम्हाला देण्याचं काम करतात। येणाऱ्या निवडणुकीमध्ये बांधवांनो या भ्रष्टाचारांना त्यांच्या खुर्चीवर हटवायचं की नाही हटवायचं हे मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे। बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे ओबीसीच्या मीटिंग मध्ये बोलत असताना बाळासाहेबांनी सांगितलं की आता ओबीसीने त्यांचे शत्रू कोण आणि त्यांचे मित्र कोण हे ओळखण्याच्या काळाची गरज आहे। आणि बौद्ध बांधवांना माझी नम्र विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व ओबीसीना बहुजनांना सोबत घ्या आणि निवडणुकीला सामोरं जा। या ठिकाणी सुजातादा आंबेडकर जो आदेश देतील तो आदेश आपण समजून म्हणून पुढील कामाला लागूया। या ठिकाणी एवढंच बोलतो पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो थांबतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। धन्यवाद। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय ज्योतिबा दादा दलवी कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा ज्या महापुरुषांनी चळवळीसाठी योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना दिवा अभिवादन। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा युवकाचे हृदयस्थान आमचे सुजातदादा, वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्ह्याच्या निरीक्षक माननीय सन्माननीय अरुंधताई सिरसाट या सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। आज हिंगोली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा हिंगोली शहरामध्ये लागलेली आहे। कारण आपण जर पाहत असाल तर या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा वारा चालत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या उद्देशाने या हिंगोली शहरामध्ये आदरणीय सुजातादा आंबेडकर यांची सभा लागलेली आहे। कारण इथल्या प्रस्थापित लोकांची जी घराणेशाही आहे ती घराणेशाही आम्हाला कुठेतरी मोडीत काढायची आहे। कारण आपण मागच्या 50 वर्षातून पाहिलं असेल घराणेशाहीचं राजकारण पाहिलं असेल तर त्याचा बाप खासदार, त्याचा आजा खासदार, त्याचा पोरगा आमदार, त्याचा सून जिल्हा परिषद अध्यक्ष ही जी घराणेशाही आहे इथल्या प्रस्थापित लोकांनी जो सत्तेमध्ये घराणेशाहीमध्ये जो डोळा ठेवला आहे तो आम्हाला या ठिकाणी हलवून पाडायचा आहे। कारण लोक सांगतात की वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये येत नाही, वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं तर वाया जातं। आम्ही या ठिकाणी दादा आम्ही सांगतो की ज्या पद्धतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं वातावरण आहे आणि मागच्या लोकसभेला पाहिलं असेल तर आमच्याकडे बहु दाखवणे खासदार उभे होते त्यावेळेस आम्ही 1,74,000 हिंगोली जिल्ह्यामधून वंचित बहुजन आघाडीला होतं। त्या दुसऱ्या क्रमांकावर आम्ही जर विधानसभा पाहिली होती तर आमचा कळमनुरीचा उमेदवार अजित पवार हा 6 ते 7,000च्या फरकाने निवडून आला, निवडणुकीमध्ये हार झाली होती। मागच्या 5 वर्षाच्या काळापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 30 ते 35 सरपंच आहेत, उपसरपंच आहेत। लोक तुमची आमची दिशाभूल करतात की वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं म्हणजे वाया जाते। अरे वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं म्हणजे वाया जात नाही, तर वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं म्हणजे तुमच्या हक्काचं घर, तुमचं घर साबित होते हे लोकांना तुम्हाला दाखवून द्यावं लागेल। कारण लोक म्हणतात की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कोणासोबत युती करत नाही। अरे बाळासाहेब आंबेडकर युती केली असते तर बाळासाहेब आंबेडकर हे कायमस्वरूपी प्रत्येक मतदारसंघामधून नाही तर प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांना सत्तेमध्ये बसू शकले असते। बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेची लालच नाहीये। बाळासाहेब आंबेडकरांना तुम्हाला आम्हाला सत्ता द्यायची आहे। जर साहेबांना ठरवलं तर कोणत्याही कॅबिनेटमध्ये साहेबाला आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद देतात। लोक म्हणतात साहेब युती करत नाही। अरे साहेब काय युती करतील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्त आहे, आयडिया घेण्याचं रक्त नाही। बाबासाहेबांचं काम करण्यासाठी, बाबासाहेबांच्या रक्ताचं काम करण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या रक्ताचं काम करण्यासाठी जिगर लागते। हे कोणत्या आयडिया घेण्याचं काम नाही, हे कोणत्या रक्तू करण्याचं काम नाही। पण मी या ठिकाणी पण एवढंच सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये, येणाऱ्या पंचायत समितीमध्ये, येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीची सत्ता येणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आणि दुसरा कोणालाही स्वस्त बसले जाणार नाही। कारण वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत सत्तेवर जाणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या प्रश्न सुटणार नाही। आपल्याकडे आले किती, गेले किती याच्याकडे तुम्ही नेत्याकडे लक्ष देऊ नका। आपल्या पक्षात आले किती, गेले किती तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका। आपला बाप आहे, आपल्या बापाकडे लक्ष द्या आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये
सर्वांना विचारतो, तुम्ही निवडून देणार ना? शब्दार्थ नाही होणार अजिबात. बाबासाहेबांच्या घराण्याप्रमाणे जाणार का? बाळासाहेबांच्या मागे उभे राहणार का? या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो, लाख झाले फितूर तरी झुंज आम्ही देणार. अरे लाख झाले फितूर तरी झुंज आम्ही देणार. आणि गद्दाराच्या छातीवर पाय ठेवून वंचित बहुजन आघाडी पुढे नेणार. गद्दाराच्या छातीवर पाय ठेवून वंचित बहुजन आघाडी पुढे नेणार. या ठिकाणी एवढंच बोलतो, कारण दादाला पुढच्या कार्यक्रमात जायचं आहे. सर्वांची रजा देतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद दादा. अत्यंत प्रवृत्तीने आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी तन मन धनानं परिश्रम घ्यावा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा तितक्याच जोरदार ताकदीचा प्रतिसाद आपल्याला दिला. यानंतर मी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आमंत्रित करतो एका अशा नेतृत्वाला ज्यांनी समग्र महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर एका स्त्री जातीच्या उत्थानासाठी आपलं आयुष्य खर्ची घालण्यासाठी आणि श्रद्धेय बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी या ठिकाणी घराच्या बाहेर पडलेले आहे. मी अरुंधतीताई सिरसाट मॅडम यांना विनंती करतो की राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा हिंगोली जिल्ह्याच्या समन्वयक आदरणीय अरुंधतीताई सिरसाट मॅडम यांना विनंती आहे. यानंतर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. परिवर्तनवादी चळवळीच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते. आजच्या या सभेत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागतही करते. माझ्यासोबत नारा द्याल? जय भीम, जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. धन्यवाद. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले नुसतं युवकांचंच आयकॉन नाही तर आमच्या सर्वांचे आयकॉन आदरणीय सुजातदादा आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व मंचासीन ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतली अशी कार्यक्रमाची नियोजन समिती आदरणीय राजूभाऊ इंगोले, योगेशजी नरवाडे, सिद्धांत गायकवाड, जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलभाऊ कांबळे, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रभावतीताई खंडारे, सर्व व्यासपीठ कुणाची नावं पुष्कळांची नावं राहिली आहे मला माहिती आहे, पण आपला त्यात खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे सर्व सन्माननीय विचार मंच आणि इथे जमलेले सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे खल्ले कार्यकर्ते, पदाधिकारी, इलेक्शन येतात आणि जातात, लक्षात घ्या. निवडणूक होतच राहणार आहे, पण आमची विचारधारा बाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि आमची चळवळ ही कायम आहे आणि ही आम्ही कायम ठेवणार आहोत. मी पुष्कळ भाषणात दलाल दलाल हा शब्द ऐकत आली, पण माझा विश्वास आहे की आपल्या पक्षात असा एकही दलाल नाहीये, दलालांना स्थानच नाहीये. कारण आमचे नेतेच या सगळ्यांपेक्षा अलग आहेत, जे फक्त आणि फक्त आमच्यासाठी लढतात आहेत. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही जे जे मुद्दे लावून धरले ते मुद्दे या प्रशासनाला मान्य करावेच लागले. ही ताकद फक्त वंचित बहुजन आघाडीचीच आहे.
करतोय आणि ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. सुजात दादांच्या रूपाने आमची दुसरी फळी तयार झालेली आहे, लक्षात घ्या. आपण आता थोडस बाजूला जरी झालो तरी चालते, म्हणजे माझ्यासारखे पण हे जे युवक आहेत, तुम्हाला ही धुरा पुढे न्यायची आहे. आणि प्रत्येक गोष्ट करत असताना लक्षात घ्या, औरंगाबादचा जो मोर्चा झाला अतिशय समर्थपणे झाला, त्याची धुरा पण जास्तीत जास्त युवक आघाडीनीच सांभाळली आहे आणि युवकांनीच ती पेरलेली आहे. आमची ही सगळी गर्दी जी आहे, ही जर खरंच मतात रूपांतर झाली तर हिंगोली जिल्ह्यात वंचितला कुणीच रोखू शकत नाही, असा मला विश्वास आहे. गावागावातून शाखेतून आमच्या महिला भगिनी काम करत असतात, आमची मुलं काम करत असतात. आणि म्हणून हा पायंडा जो आहे, जिल्हा, तालुका, सर्कल आणि शाखा, जी व्यक्ती बाहेर काम करू शकत नाही ती गावात करते, जी गावाच्या बाहेर काम करू शकते ती सर्कल मध्ये जाऊन करते आणि त्याही पुढे तालुक्यावर आणि जिल्ह्यावर काम करतात. आपण सगळेजण खंदे पाईक आहेत. माझी आपल्याला एवढीच एक विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीची सत्ता असला पाहिजे, असा प्रण इथे करून आजची सभा आपण संपवणार आहोत. सत्ता आपली असणार आहे की नाही? एक नारा द्या माझ्यासोबत, सत्ता आमच्या हक्काची, सत्ता आमच्या हक्काची, सत्ता आमच्या हक्काची. 28 तारखेपासून इथे RSSचं एक पायाभूत प्रशिक्षण सुरू होत आहे. 28 तारखेपासून इथे RSSचं एक पायाभूत प्रशिक्षण सुरू होत आहे, ज्यातनं ते त्यांचे स्वयंसेवक घडवत असतील. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझा इथल्या पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की आपली परमिशन घेतली होती का? हे प्रशिक्षण सुरू करताना आपली परमिशन घेतली होती का? आपण परमिशन दिली होती का? आणि जर दिली असेल आणि जर परमिशन आपण दिली असेल तर ती संस्था मान्यता प्राप्त आहे का? आपण काही डॉक्युमेंट्स पाहिलेत का? आपल्याकडे त्यांचं काही रजिस्ट्रेशन नंबर आला का? कारण श्रद्धेय बाळासाहेबांच्या नेतृत्वात आपण त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर मागतोय या प्रशासनाला. उघडपणे काम होतात आहे, पण रजिस्ट्रेशन नंबर काही मिळत नाहीये. एकदा प्रशासनाने सांगावं आम्हाला, प्रशासनाने, की ती मान्यता प्राप्त संस्था आहे आणि आम्हाला फक्त त्यांचं सर्टिफिकेट द्यावं पाहिजे ना. आपल्याला सर्टिफिकेट द्यायचं, त्यांचं सर्टिफिकेट दाखवावं, आमची काही नाराजी नाहीये. पण ज्यांना मान्यताच नाहीये अशांना तुम्ही बेधडक परमिशन देता आणि ज्यांना मान्यता आहे त्यांना तुम्ही अडथळ्याची शर्यत बनवता. या प्रशासनाला जाब विचारला पाहिजे की नाही? या शासनाला जाब विचारला पाहिजे की नाही? आणि यासाठीच आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे. आपण सगळेजण उभे आहोत. मला याच्यावर विश्वास आहे. असाच एकमुठीने काम करूया. एक लाकूड कुणीही तोडू शकता, असा गठ्ठा कोणी तोडू शकत नाही आणि हा गठ्ठा बनवायची ताकद पण कोणात नाही. एवढंच मी आज सांगते, थांबते. इथल्या नियोजन समितीला, आयोजन समितीला खूप खूप धन्यवाद देते की आपण फार कमी वेळेत, अतिशय कमी वेळात आपण मेहनत घेतली आणि हिंगोली जिल्ह्याची निरीक्षक म्हणून आपल्याला परत एकदा
की असंच काम करत राहा. येणारी सत्ता निश्चित आपली आहे. धन्यवाद. जय भीम. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण अगदी दुपारपासून उत्सुक आहात, जनसामान्यांचं आशास्थान, युवकांचं हृदयस्थान आणि तमाम बहुजनांचा बुलंद आणि कंठर आवाज, एक विद्वान नेतृत्व, आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे सन्माननीय सुजातदादा आंबेडकर, युवा नेते, वंचित बहुजन आघाडी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ऐकणार आहोत सुजातदादा आंबेडकर यांना. मागपर्यंत आवाज येतोय? हात वर करून दाखवा. आवाज येतोय शेवटपर्यंत? एका घोषणेने, एका नाऱ्याने सुरुवात करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकर तुम आगे पढ़ो, बाबासाहेब आंबेडकर तुम आगे पढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. इथे उपस्थित सर्वांना विनंती करतो बसून घ्या. मंचावरची गर्दी थोडी कमी करा. मागच्यांना दिसत नसेल तर समोरच्यांनी बसून घ्या ही कृपया विनंती करतो आपल्याला. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, तसेच इथे उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. बसून घ्या. सुरू करायचं? मग सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा लावा. जय 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 भीम, जय 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 भीम. सुरुवातीलाच मला काही कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी काही सूचना द्यायची. हिंगोलीच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माझी ही विनंती आहे, ही सूचना आहे की आपण सर्वांनी आपापल्यातल्यात समन्वय वाढवा. आपलं कोऑर्डिनेशन काय, आपण कार्यक्रम काय घेतोय त्याच्यामध्ये जरासं ताळमेळ ठेवा आणि आपापल्या मधलं भांडण मिटवून सगळ्यांनी एकत्र येऊन नेत्याच्या मागे उभं, एका पक्षाच्या मागे उभं तातडीने कामाला लागलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आपल्या सर्वांसमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ज्या आहेत त्या निवडणुका मी मानतो की ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे ह्या येणाऱ्या निवडणुका त्या वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत हे मला आपल्या सर्वांच्या समोर मांडायला हवं. आणि म्हणून मी इकडे म्हणतो की बाहेरनं किती लोक आहेत, कितीही मोठ्या नेत्यांनी आपल्या पक्षाकडे कोलंट्या उड्या मारल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडीची तिकीट ही वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांना मिळणार आहेत, अजून कोणा नाही. आणि हेच म्हणत असताना तमाम पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ही सूचना आहे की आपल्याला आपलं काम वाढवायला लागणार आहे, आपल्याला आपला लोकसंपर्क वाढवायला लागणार आहे, आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला लागणार आहे.
आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडी कोण आहे, वंचित बहुजन आघाडी काय करते आणि सत्तेत आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी काय करणार आहे हे शेवटच्या माणसाला समजून सांगणं हे आपल्या सर्वांचं काम. आणि हेच बोलत असताना ही जी निवडणूक आहे ती स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि स्थानिक प्रश्नांची निवडणूक आहे. आपण मुंबईमध्ये काय केलं, अकोल्यामध्ये काय केलं, नांदेडमध्ये काय केलं, औरंगाबादमध्ये काय केलं, हे तुमच्या वॉर्डामध्ये, तुमच्या गणामध्ये, तुमच्या गटामध्ये फरक पडणार आहे का? फरक पडणार आहे तर इकडच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा, इकडच्या कार्यकर्त्यांच्या लोकसंपर्काचा आणि इकडे कार्यकर्त्यांनी हातात घेऊन सोडवलेल्या प्रश्नांचा. म्हणून परत एकदा मी तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करतो की स्थानिक प्रश्न हातात घ्या, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्या. आणि जेव्हा तुम्ही इकडच्या तळागाळातल्या माणसाच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या हातातले प्रश्न, पोटा पाण्याचे प्रश्न, जीवन मरणाचे प्रश्न जोपर्यंत हे हातात घेऊन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला यश येणं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अवघड. पण त्याच बाजूला जर आपण सर्वांनी शेवटच्या माणसामध्ये पोहोचून प्रत्येक माणसाचा प्रश्न हातात घेऊन तातडीने कामाला लागला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, हिंगोलीमध्ये झेडपी असो, पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो, वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये येण्यापासून कोणी थांबू शकणार नाही. पण मित्रांनो, हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचता, तुम्ही किती लोक पक्षापर्यंत जोडता आणि तुम्ही किती लोकांची कामं करून देऊ शकता, लोकांची कामं सोडवून देऊ शकता, याच्यावरती हे पुढचं गणित राहणार आहे. आणि म्हणून मी म्हणतो की येणाऱ्या निवडणुका आपल्या हातात आहेत, आपल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आहेत. पण त्या निवडणुका जिंकायच्या की नाही हा निर्णय सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्या कामाला लागायचं, त्याच्यावरती ऍक्शन मोड मध्ये आपल्याला तातडीने जायचं. दुसऱ्या बाजूला आपला समन्वय नसला, पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं असली, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसला तरी काय फरक पडत नाही. मी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना, वोटर्सला आणि इथे समोर बसलेल्या तमाम समाज बांधवांना, बहुजनांना एक प्रस्ताव देतो की आपल्या सर्कलमध्ये, आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या गणामध्ये, आपल्या गटामध्ये तुम्ही सर्व चर्चा करा, तुम्ही सर्व एक मत द्या आणि तुम्ही आम्हाला कळवा की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असले पाहिजेत आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्याच वॉर्डामधल्या लोकांना तिकीट द्यायचं काम नक्की करा. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना आपण समजून घ्या की आपल्या हिंगोलीमध्ये काम करायला प्रश्न भरपूर आहेत, लोकांच्या समस्या भरपूर आहेत. एक मोठं उदाहरण बघितलं तर कितीतरी वर्षांमध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं औद्योगिकरण झालेलं नाही, कोणताही नवीन कंपनी आली नाही, कोणताही नवीन प्रकल्प आला नाही, कोणतीही नवीन फॅक्टरी आली नाही. इथे तरुण शिकून सवरून पुढे येतात, हाताला नोकरी नसते म्हणून मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतरित होतात. दरवर्षी शिकून सवरून तरुण पुणे येतात, पण ज्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, ज्या पद्धतीने त्यांना रोजगार उपलब्ध मिळायला पाहिजे होता, त्या पद्धतीने नसल्यामुळे बऱ्याचसा तरुण इथे शहरामध्ये, इतर शहरांमध्ये स्थलांतरित होतो. आणि ह्या प्रश्नावरती आपल्या सर्वांना हात घालायचा. कारण मुद्दा समजून घ्या मित्रांनो, हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना धरून, कष्टकऱ्यांना धरून आणि सर्वसामान्यांना धरून टेक्सटाईलचे प्रकल्प, सोयाबीनचे प्रकल्प, ऍग्रिकल्चरच्या फॅक्टरी त्या सहज उपलब्ध करून, उघड्यात करून इकडच्या तरुणांना, सर्वसामान्यांना, नागरिकांना रोजगार देण्याचं काम इकडच्या सत्ताधाऱ्यांना सहज करता आलं असतं. झेडपीच्या मार्फत करता आलं असतं, खासदारांना करता आलं असतं, आमदारांना करता आलं असतं, नगरपालिकेला करता आलं असतं. पण हे कोणीही केलं नाही. हे त्यांनी याच्यासाठी नाही केलं कारण इकडच्या सत्ताधाऱ्यांना, ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये बसवले, ते उबाटा सेनेचे खासदार असो किंवा बाकीचे आमदार असो, त्यांना फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरायचे आणि सत्तेमध्ये येऊन त्या सत्तेच्या जोरावरती पैसा कमवायचा. इकडच्या एकाही माणसाला सर्वसामान्यांचा उद्धार, गरिबांची मदत
आणि तरुणांना रोजगार मिळवून द्यायचं काम करायचं नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणेन की जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे तर आपल्याला वरती बसलेले सत्ताधारी बदलायला लागणार आहे. एकदा तुम्ही या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये पाडा, त्यांना घरी बसवा आणि कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, सर्वसामान्यांचा प्रतिनिधी सत्तेमध्ये बसवा आणि तो इकडे हिंगोलीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम नक्की करेल. आणि ह्याच पार्श्वभूमीवर मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये सत्ता आली तर जिल्हा परिषदेमार्फत 5,000 रोजगार महिन्याला आणि महानगरपालिकेमार्फत 2,000 रोजगार महिन्याला उपलब्ध करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्यामध्ये नक्की करणार. त्याच बाजूला दुसरी आपण जर समस्या बघितली तर आपल्याला हे दिसेल की कितीतरी वर्ष झाले हिंगोली हा दुष्काळग्रस्त घोषित केलेला आहे. तरी इतके वर्ष झाली असेल तरी इकडच्या शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, कर्जमाफी मिळत नाही आणि वसुली करायला येतात आणि वसुली आपल्याकडे वसुली करायला आले की त्यांना पाठ राखण मिळतं इकडच्या सत्ताधाऱ्यांचं. आणि मित्रांनो, हे षडयंत्र समजा. शेतकऱ्यांची लूटमार करणं, शेतकऱ्यांच्या गरड्यावरती पाय ठेवणं आणि त्याच्यातनं सावकारांनी, कारखानदारांनी स्वतःचे खिसे भरणं आणि इकडच्या प्रस्थापितांना, इकडच्या सत्ताधाऱ्यांना पैसे पुरवणं आणि त्यांनाच परत निवडून देणं, हे गेले 25 वर्ष साजिश आणि कट कारस्थान हे आपल्या हिंगोलीमध्ये उभं राहिलेले आहे. आणि आपल्याला जर बंद करायचं असेल, आपल्याला जर शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यायचा असेल, आपल्याला जर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय. तो उपाय काय आहे? वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार निवडून द्या. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले उमेदवार, सदस्य हे कर्जमाफी आणि विम्यासाठी शेतकऱ्यांच्या नेहमीच लढत राहतील आणि नेहमी इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. मित्रांनो, आणि एका बाजूला आपण पूरग्रस्ताची परिस्थिती बघतो, एका बाजूला दुष्काळ भाग इतके वर्ष हिंगोली घोषित झाला होता आणि मागच्या 2-3 महिन्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामुळे खूप मोठं नुकसान इकडचं झालं. त्या नुकसानमध्ये सरकारने जी मदत आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आश्वासन दिलं होतं ती मदत कोणापर्यंत पोहोचलीच नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण ती मदत जर बघितली तर ती अतिशय क्षुल्लक अशी मदत होती. जर एका शेतकऱ्याचा 1 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असेल तर त्याला फक्त 8,500 रुपये देत होते. इथेच पंजाब सरकार 5 लाख पर्यंत रुपये एका हेक्टर साठी देत होतं. आता तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची किती किंमत इकडच्या सरकारने मोजली. एका हेक्टरच्या मागे जिथे महाराष्ट्र सरकार 8,500 देतं तिथे पंजाब सरकार 5 लाख देत होतं. आणि ही परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आली. जिथे जिथे नुकसान झाले पुराचं तिथे सरकारची मदत पोचली नाहीये आणि जिथे सरकारची मदत पोचली ती मदत अतिशय अपुरी ठरली. आणि दुसऱ्या बाजूला हा पाऊस आला गेल्या 3-4 महिन्यात. मी तो मान्य करतो की खूप मोठ्या प्रमाणात आला. इतका पाऊस मराठवाड्याने कधी बघितला नव्हता हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर का आला हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो पूर आला, जो नुकसान आलं आणि जे पाणी साचलं त्याचं एक मोठं कारण म्हणजे इथे झालेलं अनधिकृत बांधकाम आणि इल्लीगल प्लॉटिंग. हिंगोलीच्या आजूबाजूला हिंगोली परिसरामध्ये जे इल्लीगल प्लॉटिंग झाले, जे अनधिकृत बांधकाम झाले त्याच्यामध्ये पाण्याच्या वाटा आणि पाणी उसरायच्या सगळ्या ज्या छोटे ओढे होते ते सगळे विजून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले. आणि या इल्लीगल प्लॉटिंगला, या अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण आहे आपण शोधलं तर इकडचेच सत्ताधारी प्रशासनाला पकडून त्यांचे इल्लीगल प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोलीमध्ये करत.
तर जर पूर परिस्थितीला कोण एका बाजूला दोषी असेल तर ते इकडचे अनधिकृत बांधकाम करणारे, इलिगल प्लॉटिंग वाले, त्यांच्या पाठीमागे असलेले बिल्डर आणि त्या बिल्डरांकडनं पैसे घेणारे इकडचे खासदार आणि आमदार. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की ही पूर परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का आली, तर ह्याचं एक मोठं अजून एक कारण आहे महाराष्ट्राचा पोटबंदर डिपार्टमेंट. आपण जर पोटबंदर डिपार्टमेंट बघितलं, पाटबंदर डिपार्टमेंट बघितलं महाराष्ट्रातलं, तर आपल्याला कळेल की हे इरिगेशन डिपार्टमेंट जे आहे, हे पाटबंदर डिपार्टमेंट हे महाराष्ट्रामध्ये करप्शनचं, भ्रष्टाचाराचं एक माहेरघर झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प बांधले जातात, नदीजोड प्रकल्प बांधले जातात, पण ते सगळ्या ठिकाणी अपुरे ठेवले जातात. आणि ह्याच्यामधनं राजकारण काय होतं ते आपण समजू. जेव्हापासून सिंचन डिपार्टमेंट चालू झालंय, इरिगेशन डिपार्टमेंट चालू झालंय, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेले. पहिले शरद पवारांकडे होतं, शरद पवार साहेबांकडनं ते आलं अजितदादांकडे, आणि अजितदादांकडे ते डिपार्टमेंट आलं तेव्हा तिकडे झाला मोठ्या प्रमाणावरती एक भ्रष्टाचार. तुम्ही मुद्दा समजून घ्या. ठिकठिकाणी छोटे पाटबंदर बांधले असते, ठिकठिकाणी छोटे सिंचन प्रकल्प बांधले असते, ठिकठिकाणी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नदीजोड प्रकल्प जर उभा केला असता तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती पण नसती राहिली, आणि ठिकठिकाणी पाणी झिरपून ठिकठिकाणी पाणी जाऊन आपल्याला एका बाजूला दुष्काळ घालवता आला असता आणि दुसऱ्या बाजूला पूर परिस्थितीवर पण मात करता आलं असतं. पण नाही, जितके पैसे अजितदादांना आणि इरिगेशन डिपार्टमेंट वाल्या लोकांना मोठे मोठे प्रकल्प टाकून काढता येतात, जितके मोठे ठेके मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात, जितके मोठे मोठे टेंडर या मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात, तितकेच टेंडर, तितकाच पैसा, तितकाच भ्रष्टाचार छोट्या पाटबंधाऱ्यांमध्ये करता येतो का? नाही. म्हणून छोटे पाटबंधारे न करता त्यांनी मोठे मोठे प्रकल्प करायला सुरुवात केली. आणि आज जी आपल्याला दुष्काळ परिस्थिती एका बाजूला आणि पाऊस आला की पूर परिस्थिती दुसऱ्या बाजूला दिसतेय, त्या सगळ्याचं कारण हा इरिगेशन मध्ये झालेला भ्रष्टाचार. आणि दुसऱ्या बाजूला आपण परिस्थिती बघितली तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार स्थापन करणार होते आणि जेव्हा प्रचाराला लागले होते, तेव्हा 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचं स्टेटमेंट दिलं होतं की जर ते मुख्यमंत्री झाले तर सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली ते अजितदादांना जेलमध्ये टाकणार. आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीसांचं एक महत्वाचं वाक्य ऐकलं होतं की अजितदादा चक्की पीसिंग अँड पीसिंग. पण अजितदादांना काही चक्की पिसायलाच नाही लागली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांना फोन केला आणि म्हटलं चक्की पीसिंग राहून द्या, तुम्ही मला सकाळी सकाळी भेटा, आपण पहाटे 5 वाजता जाऊन शपथविधी घेऊन टाकू. आणि सिंचन घोटाळ्यामध्ये आज जायचं नाही म्हणून ही सकाळची शपथविधी झालेली आहे. हा घोटाळा आणि भ्रष्टाचार आपण सर्वांनी समजून घ्या मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला ही सकाळची शपथविधी जी आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे, लय गंमतशीर आहे. कारण या सकाळच्या शपथविधीमुळे खूप काही गोष्टी समोर आलेल्या. आता तुम्ही समजून घ्या की आयुष्यभर ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष बनवायला काम केलं, ज्यांनी एक महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते होते अजितदादा, त्यांना 5 मिनिटात स्वतःचा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीसांबरोबर झालेला. पण अजितदादांच्या पक्षातली लोक, अजितदादा स्वतः जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा तेच स्वतः वंचित बहुजन आघाडीवरती टीका करत होते. काय टीका करत होते? की वंचित बहुजन आघाडी ही बी टीम आहे. आता मित्रांनो समजून घ्या, अजितदादा लोकसभेत 2019 ची अख्खी लोकसभा बोंबलली आपल्या विरुद्ध की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. अजितदादा विधानसभेवर बोंबलले आपल्या विरुद्ध की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. आणि त्यांच्यावरती जेव्हा वेळ आली तेव्हा 0 मिनिटात पक्ष फोडून ते गेले भाजप बरोबर. आणि ह्या बी टीम म्हणणाऱ्यांचं हेच नाटक आहे. हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, हे कोणत्या एका नेत्याचे नाहीत, आणि हे कोणत्याही एका विचारधारेचे नाहीत. हे आहेत बांधील तर फक्त आणि फक्त स्वतःच्या संपत्तीशी,
स्वतःच्या पैशांशी आणि जेलच्या बाहेर राहण्याशी. आणि म्हणून इथे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, यांच्यावरती थोडेही बीजेपीने याव का त्याव केलं तर तो माणूस उठून भाजपमध्ये गमछा टाकून प्रवेश करून जातो. आणि हीच घटना घडली आपल्या हिंगोलीमध्ये. आपल्याच हिंगोलीचे एक कळमनुरीचे आमदार होते, काय नाव त्यांचं, बांगर. त्यांनी बाळासाहेबांवरती एक आरोप केला होता. काय आरोप केला होता? कितीचा? 500 कोटी, 1000 कोटी, 5000 कोटी, 1000 कोटी. हे बघा किती आकडे घेतले कोणाला माहिती. पण बांगर साहेब बोंबल्याला पुढे. पण आता बांगरांचाच विषय पकडा. जेव्हा बांगरांनी आपल्यावरती आरोप केला तेव्हा ते कुठल्या पक्षात होते? शिवसेना उभाटा. तेव्हा उभाटा मालक होते. मालकाला खुश करायला वंचितला तर शिव्या द्यायलाच लागतात. मग मालकाचा पक्ष सोडून तिकडे गेले आणि मग बांगर साहेबांचाच 50 खोके एकदम ओके झालून गेलं. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो, आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की या बी टीम वाल्यांचं एक गोष्ट समजून घ्या. जे माणूस आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्या माणसाने स्वतःहून 50 खोक्यासाठी उडी मारली. जे अजितदादा आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून त्यांनी उडी मारली. जे अशोक चव्हाण आपल्यावरती बी टीमचा आरोप करत होते बुलढाणा अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये, त्यांना जेलमध्ये नव्हतं जायचं म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता तुम्ही मला सांगा, भाजपची खरी बी टीम कोण? काँग्रेस. भाजपची दुसरी बी टीम कोण? राष्ट्रवादी काँग्रेस. आणि भाजपची तिसरी बी टीम कोण? शिवसेना उभाटा. आता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या येड्या बानकुळांना जितकं बोंबलायचंय तितकं बोंबलू द्या, आपल्याला फरक पडत नाही. आपण आपलं काम करत राहू, आपण आपल्या मार्गाने चलत राहू. आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी उभी राहते, ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह होऊन मुद्दे हातात घ्यायला लागले, येत्या काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो. एवढं आपण सर्वांनी समजून घ्या आणि एवढा आत्मविश्वास आपल्या सर्वांनी बाळगून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, पूर परिस्थितीबद्दल बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली. बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक मोहीम हातात घेतली की अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, जर कर्जमाफी मिळाली नाही, जर विमा मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला आहे. मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक विनंती करायची आहे की हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत, हे सरकारचे अधिकारी जे आहेत, ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात. तुम्ही या गुलामांना, चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही. तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा, कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही, ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि जाता जाता मला आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगायची की आपण सर्वांनी आता परवा झालेला औरंगाबाद मधल्या RSSच्या विरुद्ध मोर्चा बघितला असेल. आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये उभा झालेला सोमनाथ सूर्यवंशींचा लढा बघितला असेल. या दोन प्रसंगांमध्ये तमाम बहुजन, अख्खा समाज, मुसलमान, आदिवासी एक होऊन या दोन आंदोलनामध्ये आले. वंचितचे पदाधिकारी, वंचितचे कार्यकर्ते हे तमाम या दोन मोर्चांमध्ये, आंदोलनांमध्ये एक झाले आणि ह्या दोन्ही आंदोलनांमध्ये, मोर्चांमध्ये आपण 100% यश मिळवून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ज्या पद्धतीने आपण ह्या दोन गोष्टींवरती एक आलो,
त्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, येणाऱ्या प्रत्येक मोर्चामध्ये, येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण एकत्र येऊ आणि जर आपण एकत्र येऊन लढलो तर आपल्याला सत्तेत येण्यापासून कोणाचा बाप सुद्धा थांबवू नाही शकत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आपण सगळे सोशल मीडिया बघता, आपण सगळे पेपर वाचता, आपण सगळे टीव्ही चॅनल सुद्धा बघता आणि आपण सगळं जमिनीवरती राजकारण काय चालू आहे ते सुद्धा समजून घेतो. आणि आपल्यामधल्या सगळ्या राजकीय समज असलेल्या लोकांना, आपल्यामधल्या सगळ्या जाणकारांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा धाक आलेला आहे, धाक. आणि ह्या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आता कोणता पक्ष असेल ज्याच्या धाकामुळे भाजप मागे जातं तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि अजून कोणताही पक्ष. आणि प्रत्येक आंदोलन असेल, प्रत्येक मोर्चा असेल, प्रत्येक मुद्दा असेल, प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले. पूरग्रस्तांच्या मदतीला कोण धावून गेलं तर ते वंचित बहुजन आघाडी आहे. अडाणीच्या विरुद्ध कोणी मोर्चा केला तर ते वंचित बहुजन आघाडी. गायरांचं आंदोलन जर कोणी उघडलं तर ते वंचित बहुजन आघाडीने केले. दुष्काळ परिस्थितीमध्ये जर कोणी आंदोलन केलं असेल शेतकऱ्यांसाठी तर ते वंचित बहुजन आघाडीने केले. कोरोना काळामध्ये उद्योग धंदे मंदिरं चालू करण्यासाठी जर कोणी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने केले. कंत्राटी कामगारांच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने करून दिले. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय कोण मिळवून दिला? आणि या महाराष्ट्रामध्येच नाही तर या भारतामध्ये RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढणारा पहिला पक्ष कोणता होता? आणि म्हणून मी म्हणतो मित्रांनो, वंचितांचा धाक आलाय, हा धाक असाच राहिला पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो. जय भीम, जय संविधान.